सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. तुमच्या कुटुंबामध्ये भांडणं वाढू शकतात आणि सहकाऱ्यांशी तुमचे वाद होण्याची देखील दाट शक्यता आहे. वरिष्ठांशी तुम्ही नम्रपणे वागा. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित काही प्रकरणं ही काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. आजचा दिवस हा तुमच्यासाठी जास्त खर्चिक असणार आहे. तब्येतीमध्ये नक्कीच तुमच्या सुधारणा होईल. करिअरच्या क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आज तुम्ही लक्ष द्या आणि इतरांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नका. तुमचं वैवाहिक जीवन आज चांगलं राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यापैकी काहींच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित काही घटना या घडू शकतात. परदेशी व्यापारामध्ये आलेले लोक व्यावसायिक व्यवहारामध्ये चढ उतार अनुभवू शकतात. तुमच्यापैकी काही जण आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकतात. कौटुंबिक जीवन हे तुमचं पूर्णपणे शांततामय राहील. आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. ट्रिपला गेल्यानं तुमचे खर्च वाढू शकतात. आरोग्य तुमचं थोडंसं कमकुवत राहील. सर्दी खोकल्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील आणि नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती तुमची अनुकूल असेल. परंतु तुम्ही कुठल्याही कटामध्ये सहभागी होणं टाळावं, कारण भविष्यामध्ये ते तुमच्या अंगाशी येऊ शकतं. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचा राहणार आहे. तुम्हाला आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेमाने जीवनाबद्दल बोलायचं झालं तर आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक जीवनात देखील तुम्हाला सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत एकत्र काम करावं लागेल. वरिष्ठ अधिकारी कामामध्ये तुमच्या पाठीशी असतील. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज काही आर्थिक अडचणींमुळे अनपेक्षितपणे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक जीवन देखील तुमचं आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. वैवाहिक जीवन हे तुमचं चांगलं राहील. मुलाला त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल. जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस थोडासा खराब जाईल. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क प्रस्थापित करू शकता. या महिन्याच्या अखेरीस परदेश प्रवास तुमचा शक्य आहे. मुलांच्या विवाह संबंधाची पुष्टी आज केली जाऊ शकते. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत परिस्थिती ही तुमच्यासाठी प्रतिकूल राहील, परंतु त्यानंतर बदल होत जाईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण एन्जॉय कराल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. तुमच्या कामावर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी निगडीत लोकांना काही विशेष यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज अचानक प्रवास करावा लागू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा.
आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या प्रेयसीशी प्रेमानं बोलाल. तुमच्या प्रेम जीवनामध्ये अनुकूलता राहील. दुपारी काही समस्या मात्र तुम्हाला उद्भवू शकतात, त्यामुळे नात्यामध्ये ताण वाढू शकतो. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगलं काम कराल, त्यामुळे नक्कीच तुमची प्रशंसा होईल. आपल्या आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. या काळामध्ये तुमची संभाषण क्षमता मजबूत असल्यानं तुम्ही लोकांवरती अगदी सहज प्रभाव टाकू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस हा चांगला राहील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी थोडीशी मंदावलेली राहील. तुम्हाला थोडासा अशक्तपणा देखील जाणवू शकतो, परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसतसं तुमचं आरोग्य हे सुधारत जाईल. आजचा दिवस कुटुंबामध्ये तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल असेल आणि तुम्हाला आज आनंद देखील होईल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये चांगलं यश देखील मिळेल. समाजामध्ये तुमची कीर्ती वाढीस लागेल. जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचा आनंद घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहू शकतं. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं संमती मिळू शकते. मात्र तुम्हाला आज काम आणि कुटुंबामध्ये समतोल राखावा लागेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या प्रेमजीवनात देखील आनंदाचे काही क्षण येतील. मात्र दुपारनंतर तुमचं नशीब तुमची साथ थोडीशी कमी देईल आणि जास्ती प्रयत्न केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सामान्य राहील सगळं काही आणि कुटुंबामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही करू शकता. प्रतिस्पर्ध्याबरोबर तुम्हाला सतर्क राहिल्यास बरं राहील. आज कौटुंबिक सुखसुविधा तुमच्या वाढीस लागतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. आर्थिक यशाची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज मानसिक थकवा थोडासा जाणवू शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. वडील तुमच्या कामाला पाठिंबा देतील. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत छान वेळ घालवाल. तुम्ही येणाऱ्या सर्व आव्हानांमधून धैर्यानं पुढे जाल आणि तुमचं आरोग्य देखील सुधारेल. मात्र अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थोडासा थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती जैसे थेच राहील. आज जास्त खर्च होईल, परंतु उत्पन्न तुमचं मर्यादित राहील. मानसिक ताण तुमच्यावरती थोडासा जाणवू शकतो. आज प्रतिकूल परिस्थितीत देखील तुम्ही अनुकूल राहाल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला एक गोड बातमी मिळेल. प्रवासाची संधी तुमच्यासाठी नक्की आहे. याशिवाय तुमचं उत्पन्न देखील वाढीस लागेल. खर्च खूप जास्त असला तरी त्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमचं मन हे प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील. एखाद्यावरती तुमचं प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बोलायचं झालं तर तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये यशस्वी व्हाल आज. मात्र आज तुम्हाला इतर गोष्टींमध्ये अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आर्थिक दृष्टिकोनातून तुमच्यासाठी दिवस चांगला असेल. भाऊ बहिणींसोबत तुम्ही वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं चांगलं सहकार्य मिळेल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्च सुद्धा नियंत्रित राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं चांगला सल्ला मिळेल. मात्र आज तुम्हाला तुमच्या चालू कामामध्ये काही अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल. तुमच्या जोडीदाराचा किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगाचा ठरेल.
आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या कृपेने बिघडलेली कामं देखील तुमची आज पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं मन हे थोडंसं प्रसन्न राहील. तुमच्या प्रेम जीवनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. उत्पन्नाच्या दृष्टिकोनाने आजचा दिवस अनुकूल राहील. तुमच्या बोलण्यामध्ये कटुता असली तरी व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला यश मिळेल. विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. कौटुंबिक जीवन तुमचं चांगलं राहील आणि वैवाहिक जीवन हे सामान्य राहील. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न राहाल. तुम्हाला मान मिळेल आणि तुमची कीर्ती वाढेल. व्यवसायात देखील विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. तुमचे प्रेमसंबंध आनंददायी होतील. आरोग्य चांगले राहील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.